ओके, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भारत तरी अकॅडमीवर तुमचं एकदा स्वागत आहे. काल आपण वैवारी हा टॉपिक घेतला होता आणि काही वैवारी उदाहरणं घेतली होते. तर आपण तोच टॉपिक पुढे कंटिन्यू करत आहोत. आपला आज वैवारीवर सेकंड लेक्चर असून आपण आज काही विद्यार्थ्यांनी काही उदाहरणं सुद्धा आपल्याला पाठवलेले, त्यावर सुद्धा आपण एकदा पुनरावृत्ती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपली बॅच 1 एप्रिल पासून सुरू झालेली असून प्रत्येक विषयाचे गणित बुद्धिमत्ताचे एक दोन टॉपिक झालेले आहेत. ज्या नवीन विद्यार्थ्यांना आपल्या ऑनलाईन लेक्चरला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपली एमपीसी यूपीसी बँकिंग आणि तलाठीसाठी 1000 रुपये फी आहे पर मंथ, आणि रेल्वे भरती, पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आर्मी साठी आपली पर मंथ 500 रुपये फी आहे. आणि त्यासोबतच आपण इंग्लिश ग्रामरची बॅच पण सुरू केली आहे. तर इंग्लिश ग्रामर साठी आपली फी 500 रुपये पर मंथ असणार आहे. ठीक आहे, खूप जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या कालचे काही होमवर्कला उदाहरण दिले होते त्या उदाहरणावर आपण फोकस करणार आहोत. तर आजचं उदाहरण प्रथमेश गोडसे. वाच आजचं उदाहरण. क्वेश्चन नंबर 9. प्रथमेश गोडसे आहे का? प्रथमेश, तेजस तू वाच. तेजस वाच आजचं उदाहरण. बरोबर. तर आजचं उदाहरण आहे, आई आणि तिच्या 5 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. आई बघून हे वय 7 वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्ष आहे? तर असं आपलं उदाहरण आहे. तर उदाहरण कसं सोडवणार? बघा, आपण या प्रकारचे उदाहरण लास्ट लेक्चरला आपण घेतले होते. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलेला होता. तर फॉर्म्युला बघा, काय होता फॉर्म्युला? फॉर्म्युला होता एकूण व्यक्ती गुणिले सरासरी. तर आपल्याला मिळते एकूण बेरीज. आपल्याला काय मिळते? एकूण बेरीज मिळते. आता बघा, आई आणि तिचे 5 मुलांचे सरासरी वय. तर एक आई आणि तिचे किती मुलं? 5 मुलं. तर टोटल एकूण व्यक्ती किती झाले? 6 व्यक्ती झाले. व्यक्ती किती झाले? 6 गुणिले सरासरी वय 15 वर्ष. किती? 15 वर्ष. तर सरासरी किती आली? 15. तर यांच्या दोघांचा आपण काय करतोय? यांच्या दोघांचा आपण करतोय गुणाकार. 15 × 15, 15 × 2 30, 15 × 3 45, 15 × 4 60, 15 × 5 75, 15 × 6 90. तर हा जो गुणाकार आला हा किती आला? 90. तर याचा अर्थ असा होतो की एक आई आणि तिचे 5 मुलं यांच्या सगळ्यांची वयाची बेरीज किती वर्ष आली? 90 वर्ष आली. आता पुढे काय म्हटलंय? आई वगळून. आता आईला वगळायचं आहे. आईला काय करायचंय? कमी करायचंय. तर जर आई आणि मुलं, आई आणि 5 मुलं, टोटल 6 लोक होते. आता आईला घ्यायचं नाही, आई वगळून. तर आता किती लोक झाले? 5 लोक, म्हणजे 5 मुलं तिचे. तर आई वगळून तिच्या मुलांचं, फक्त तिचे मुलं किती? 5 मुलांचं वय किती वर्षांनी कमी झालं? सरासरी 7 वर्षांनी कमी झाले. 7 वर्षांनी काय होते? कमी होते. तर पहिले सरासरी किती होती? पहिली सरासरी होती 15. जेव्हा आईचं वय आपण ऍड केलं होतं, बघा, आई आणि 5 मुलांचे म्हणजे टोटल 6 लोकांचं सरासरी वय होतं 15 वर्ष. आता काय झालं? आईला कमी केलं, आई वगळून. तर सरासरी वय किती झालं? 7 वर्षांनी कमी झालं. म्हणजे पहिले सरासरी वय होतं 15, आता 7 वर्षांनी काय झालं? आता 7 वर्षांनी कमी झालं. म्हणजे 15 तून 7 गेले किती झाले? 8. तर इथे 8 पंचे 40. इथं गुणाकार किती आला? 40. आता आपल्याला आईचं वय शोधायचंय. तर सिंपल काय करायची? यांच्या दोघांची इथं वजाबाकी करून टाकायची. 90 आणि 40 ची काय करायची? वजाबाकी करून टाकायची. तर 90 आणि 40 ची वजाबाकी किती आली? 90 आणि 40 ची वजाबाकी झाली 50. तर आईचे वय किती झाले? 50 वर्ष. आईचे वय 50 वर्ष.
अशा पद्धतीने हे यावर खूप सारे उदाहरण आपण बघितले ते आपला पर्याय क्रमांक जो 2 आहे तो आपलं काय असणार आहे बरोबर आन्सर आहे. कळालंय का सगळ्यांना? कळालंय ना? हा ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण बघूयात आपण. पुढचं उदाहरण कोण असणार? राजश्री वाच. राजश्री, मला कधी कधी डाऊट येतो तुम्ही फक्त मीटिंग जॉईन करून फोन फक्त लावून देतात, लेक्चरला काही राहत नाही असं वाटतं मला कधी कधी. आपले काम चालू असतात. आरती काळे वाच उदाहरण. हा बोल आरती, वाच उदाहरण. बरोबर. तर उदाहरण आहे मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. जर दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष असेल तर वडिलांचे वय किती? आता बघा या ठिकाणी काय करतो मी, मला इथं 2 लोकांचं वय दिलेलं आहे, एक वडिलांचं आणि एक मुलाचं वय. तर बघा इथं घेतलं वडील, इथं काय घेतले वडील. वडिलांचं वय आलं x, वडिलांचं वय काय घेतलं x. वडिलांचं वय आपण मानलं x. आता इथं काय म्हटलंय मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 2/7 पट आहे. तर मुलाचं वय काय आलं बघा. मुलगा वडिलांच्या 4 जर आला 6 चे 4 आपण काय घेतो गुणाकार घेतो. तर वडिलांचं वय x आणि वडिलांच्या वयाच्या 2/7 पट हे कोणाचं वय आहे? हे वय आहे मुलाचं. वडिलांचं वय x, वडिलांचं वय काय घेतलं? वडिलांचं वय घेतलं x आणि मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या, वडिलांचं वय होतं x, वडिलांच्या वयाच्या 6 चे 4 जर आलं तर आपण काय घेतो? आपण घेतो गुणाकार. आपण काय घेतो? आपण घेतो गुणाकार. बघा इथं वडिलांचं वय x 4 ला म्हणजे गुणाकार. तर इथं आपण घेतला x गुणिले 2/7. आता मला या ठिकाणी काय सांगितलंय की दोघांच्या वयाची बेरीज 63 वर्ष आहे. तर मी काय करतो वडिलांचं वय घेतलं x आणि मुलाचं वय x च्या 2/7. तर वडिलांचं वय आणि मुलाचं वय दोघांच्या वयाची बेरीज मला किती दिली आहे? दोघांच्या वयाची बेरीज मला दिली आहे 63 वर्ष. तर आता मला इथे x ची व्हॅल्यू शोधायची. मला काय करायची आहे? मला इथे x ची व्हॅल्यू शोधायची. तर ती कशी शोधणार? x ची व्हॅल्यू कशी शोधणार बघा. तर या ठिकाणी बघा x अधिक x गुणिले 2, तर x गुणिले 2 येतो 2x भागिले 7 बरोबर आला 63. आता काय होणार? तर आता या 7चा या x सोबत गुणाकार होणार किंवा छेद समान होणार. 7चा कोणासोबत गुणाकार होणार? 7चा गुणाकार होणार x सोबत. तर तो गुणाकार बघा कसा होणार. इथे 7x अधिक 2x भागिले 7 बरोबर आला 63. बरोबर काय आला? 63. आता पुढे 7 इकडून भागाकारातून इथं जाणार गुणाकारात. 7 कुठे जाणार? भागाकारातून जाणार गुणाकारामध्ये. तर तो कसा घेऊन जाणार बघा आपण. याला थोडं लहान करून घेतो मी. 7x अधिक 2x बरोबर 63 गुणिले 7. हा 7 इथं भागाकारात होता, तिकडे आता काय झाला गुणाकारात. मग 7x अधिक 2x होतो 9x बरोबर 63 गुणिले 7. 63 आणि 7चा इथं गुणाकार करत बसू नका, तो गुणाकार मोठा वाढेल. आपल्याला हा 9 इथं भागाकारात घेऊन जायचा आहे. तर 9 ने डायरेक्ट 63 ला भाग जाणार. त्याकरता मी 63 आणि 7चा गुणाकार करत नाही. पुढची स्टेप मला काय भेटणार बघा.
मला इथे x बरोबर 63 गुणिले 7 तर 9 हा गुणाकारात होता, इथून तो भागाकारात जाणार म्हणजे 9 कुठे आला इथे. आता या 9 ने भाग देतो मी. 9 1 9 9 7 63 उरला कोण तर 7 गुणिले 7 म्हणजे x बरोबर 7 7 49 तर मला इथे x ची व्हॅल्यू भेटली 49. तर वडिलांचं वय आलं 49 वर्ष. x ची व्हॅल्यू किती आली हे पहा इथे x ची व्हॅल्यू काय आली आहे 49. मग वडिलांचं वय किती आलं 49 वर्ष. तर वडिलांचे वय विचारले आपल्याला तर वडिलांचं वय किती आलं इथे 49 वर्ष आहे वडिलांचं वय आलं. समजा मला मुलाचं वय विचारलं असतं, मला कोणाचं वय विचारलं असतं मुलाचं, तर मी तर काय केलं असतं बघा मुलाचं वय काढण्यासाठी हा फॉर्म्युला इथे वापरला असता. मुलाचं वय मी घेतलं वडिलांच्या वयाच्या तर वडिलांचं वय किती 49. वडिलांच्या वयाच्या 2/7 पट 2/7 पट म्हणजे 49 गुणिले 2/7 इथं मी 7 ने भाग देतो 7 1 7 7 7 49 आणि फायनली काय असणार 7 गुणिले 2 तर 7 दुने 14. तर मुलाचं वय किती वय आलं मुलाचं वय आलं 14 वर्ष. बघा चेक करा वडिलांचं वय आपण किती काढलं वडिलांचं वय काढलं आपण 49 वर्ष. हे पहा इथं दिसते तुम्हाला बरोबर. त्यानंतर मुलाचं वय काढलं आपण मुलाचं वय किती काढलं मुलाचं वय काढलं 14 वर्ष. मुलाचं वय किती काढलं 14 वर्ष. आणि आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज किती दिली होती दोघांच्या वयाची बेरीज दिली होती 63 वर्ष. येते का 63 चेक करा. 9 आणि 4 1303 आपल्याला गेला 1 1 आणि 4 5 5 आणि 1 6 तर 63 वर्ष बरोबर वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज आली इथे. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण नंबर 10 पण सोडवलंय. हे तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं होतं. घरी प्रयत्न केले होते का होमवर्क साठीचे सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. मोहन सर केले का प्रयत्न राजपूत सर होमवर्कला दिलेली उदाहरण हा बोला सर केलंय ना. हा ओके ओके हा तसंही केलं तरी काही हरकत नाही तसंही केलं तरी सुद्धा चालेल. बघा नेक्स्ट उदाहरण बघा. पुढचं उदाहरण कोण असणार अजून कोण आहे सोनाली वाच पुढचं उदाहरण. सोनाली हा ठीक आहे वाच. ओके वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. त्यांचे आजचे वय किती आपल्याला आजचं वय विचारलं बघा. त्याला मी दोन पद्धतीने काढतो. याला मी पर्यायावरून जातो याला काय जातो पर्यायावरून आणि इक्वेशन वाईज पण जातो बघा. आता बघा वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे. तर इथं वडील घेतले वडील आणि मुलगा वडील आणि मुलगा यांचं मला आजचं गुणोत्तर दिलंय 7:2. आजचं गुणोत्तर काय दिले 7:2 म्हणजे वडिलांचं गुणोत्तर आहे 7 आणि मुलाचं गुणोत्तर आहे 2. तर त्यांचे आजचे वय किती मला त्यांचं आजचं वय विचारलेले. मला कोणतं वय विचारलंय आजचं वय. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये वडिलांचं वय दिलंय 35 आणि मुलाचं वय दिलंय 10. पर्याय क्रमांक 1 मध्ये वडिलांचं वय किती दिलंय वडिलांचं वय दिलंय 35. थोडं मार्कर मी मोठं करून घेतो याला. पर्याय क्रमांक 1 मध्ये वडिलांचं वय दिलंय 35 आणि मुलाचं वय काय दिलंय मुलाचं वय दिलंय 10. तर यांचं गुणोत्तर 7:2 येतं का बघू. तर इथं भाग दिला दोघांना 5 ने 5 1 5 5 दुने 10 5 1 5 5 दुने 10 आणि 5 7 35. तर दोघांचं गुणोत्तर बरोबर काय येते 7:2 येते. परंतु एवढ्यावर भागणार नाही. आपल्याला पुढे पण म्हटलेलं आहे 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1
होते, मग 5 वर्षापूर्वी 6 येतं का ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. तर बघा हेच आपण 6 बघा आज वय त्याचं 35 वर्ष आहे, तर 5 वर्षापूर्वी त्याचं वय किती आलं 30 वर्ष. आज वय त्यांचं 10 वर्ष आहे, तर 5 वर्षापूर्वी वय किती आलं 5 वर्ष. आणि हे गुणोत्तर 6 ते 1 आलं पाहिजे. मग येतं का बघू. तर इथं पुन्हा दोघांना मी भाग देतो 5 ने. 5 1 5 आणि 5 30. तर बरोबर 6 ते 1 गुणोत्तर आलं. म्हणजे दोघी गुणोत्तर मॅच होत आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक जो 1 आहे तोच आपला इथं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. तर बघा बाकीचे पर्याय मॅच होणार नाही. बघा बाकीचे पर्याय कसे मॅच होणार ते सांगतो. बघा इथं मला काय सांगितलं, वडील व मुलगा यांचे आजचे वयाचे गुणोत्तर काय सांगितले 7:2. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे वडिलांचं वय 35, मुलाचं वय 10. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे वडिलांचं वय 49, मुलाचं वय 14. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे वडिलांचं वय 40 आणि मुलाचं वय 13. पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे वडिलांचं वय 70 आणि मुलाचं वय 20. तर इथं 7:2 गुणोत्तर कोणाचं आहे ते चेक करतो. तर इथं मी दोघांना भाग दिला 5 ने. 5 1 5 5 गुणे 10 5 7 35. तर पहिल्या पर्यायामध्ये 7:2 गुणोत्तर येते. मग दुसरा पर्याय चेक करतो. आता दुसऱ्या पर्यायामध्ये दोघांना मी 7 ने भाग देतो. 7 7 49 7 गुणे 14. तर दुसऱ्या पर्यायामध्ये पण गुणोत्तर 7:2 येतंय. आता तिसरा पर्याय चेक करतो. तर तिसऱ्या पर्यायामध्ये काही 7:2 गुणोत्तर येत नाही, कारण की 13 ला कशानेच भाग जात नाही. तर तिसरा पर्याय तर आपला बादच झाला. म्हणजे मला तिसरं उत्तर घ्यायची गरजच नाही. आता चौथा पर्याय चेक करतो. दोघांना 10 ने भाग दिला. 10 1 10 10 1 10 10 गुणे 20 आणि 10 7 70. तर 3 पर्याय मला असे भेटले की 3 पर्यायामध्ये जे गुणोत्तर आहे ते काय येते 7:2 येत आहे. परंतु एवढ्यावर चालणार नाही. तर पुढे काय म्हटलंय, पुढे म्हटलंय 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय भेटलं पाहिजे 6 1 भेटलं पाहिजे. 5 वर्षापूर्वी म्हणजे दोघीच्या दोघी गुणोत्तर मॅच झाले पाहिजे. मग आता पर्याय क्रमांक पहिला चेक करतो. आज ज्याचं वय 35 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी त्याचं वय होतं 30 वर्ष. आज ज्याचं वय 10 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी त्याचं वय होतं 5 वर्ष. मग आता इथं भाग दिला 5 ने. 5 1 5 5 30. तर 6 चे गुणोत्तर मॅच होते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा आपला बरोबर असणार. बाकी दुसऱ्या कुठल्याही पर्यायामध्ये 6 चे गुणोत्तर येणार नाही. बघा ज्याचं वय आज 49 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी 49 वजा 5 44 वर्ष वय झालं. ज्याचं वय 14 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी त्याचं वय झालं 9 वर्ष. आता इथं गुणोत्तर मॅच होत नाहीये 6 चे, कारण की 44 ला भाग जातो 2 ने 11 ने, पण 9 ला 2 ने 11 ने भाग जात नाही. 9 ला भाग जातो 3 ने, परंतु 44 ला भाग जात नाही. म्हणजे फायनल गुणोत्तर काय झालं 44 ला 9, परंतु आपल्याला गुणोत्तर होतं 6 चे. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा मॅच झाला नाही. आता पर्याय क्रमांक आपण मॅच करण्याचा प्रयत्न करू 4. ज्याचं वय आज 70 वर्ष आहे तर 5 वर्षापूर्वी त्याचं वय असणार आहे 65 वर्ष. आणि ज्याचं वय आज 20 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी त्याचं वय असणार आहे 15 वर्ष. 5 5 कमी करून टाकले. आता गुणोत्तर चेक करतो. दोघी ठिकाणी मी भाग देतो 5 ने. तर इथं भाग दिला 5 ने. 5 3 15. इथं भाग दिला 5 1 5 उरला 1 घेतला 5 5 3 15. गुणोत्तर काय भेटलं 13 3. पण आपल्याला काय भेटलं पाहिजे गुणोत्तर 6 1. म्हणजे फक्त एकमेव पर्यायाचा 1 नंबरचा पर्याय आहे की जो सगळ्या ठिकाणी काय होतोय मॅच होतोय. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 चं उत्तर जे असणार आहे ते बरोबर असणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इक्वेशन वाईज जायचंय. आपल्याला काय करायचंय इक्वेशन वाईज जायचंय. ते इक्वेशन वाईज जाऊन उत्तर येतं का ते चेक करूयात आपण. तर बघा इक्वेशन वाईज मध्ये मी काय घेतलं की वडील आणि मुलगा. एक गोष्ट मी लक्षात ठेवायची, ज्या ठिकाणी 2 गुणोत्तर असणार आहे तर पहिलं गुणोत्तर 7:2 आणि दुसरं गुणोत्तर 6 आहे. तर एक गुणोत्तर आजचं आहे आणि एक गुणोत्तर 5 वर्षापूर्वीचं आहे. एक गुणोत्तर काय 5 वर्षापूर्वीचं.
तर जेव्हा जेव्हा दोन गुणोत्तर उदाहरणात येतात तेव्हा तेव्हा तुमची मांडणी मी जशी करतो आहे आता मांडणी तशी झाली पाहिजे. तर बघा इथं जो आहे वडिलांचं जे गुणोत्तर आहे वडील आणि मुलगा ते गुणोत्तर आहे 7:2. तर याचा अर्थ मला असं कळालं की जे वडील आहेत वडिलांचं वय आहे 7x आणि जो मुलगा आहे मुलगाचं वय आहे 2x. तर ही माझी पहिली स्टेप आणि या ठिकाणी मला काय करायचंय या ठिकाणी मला x ची व्हॅल्यू शोधायची आहे. x ची व्हॅल्यू सापडली की ती 7 गुणिले x आणि 2 गुणिले x ची व्हॅल्यू पुट अप करायची. तर आता ती व्हॅल्यू कशी शोधणार बघा. तर वडिलांचं वय 7x भागिला मुलाचं वय 2x वजा मी सांगितलं होतं पूर्वी आलं की काय करायचं वजा आणि नंतर आलं म्हणजे भविष्य काळात आलं तर काय करायचं बेरीज. तर इथं मला काय सांगितलं 5 वर्षापूर्वी. तर 5 वर्षापूर्वी म्हणजे मी काय करणार वजा. जर मला 5 वर्षानंतर सांगितलं असतं तर मी काय केलं असतं बेरीज. मग 5 वर्षापूर्वी दोघांचं 5 वर्ष वय काय करतो मायनस करतो. आज वडिलांचं वय 7x आहे तर 5 वर्षापूर्वी वडील 5 वर्षाने कमी झाले. आज मुलाचं वय 2x आहे तर 5 वर्षापूर्वी ते 5 वर्षाने काय झाले कमी झाले. तर जे 5 वजा करून जे नवीन गुणोत्तर आलं ते नवीन गुणोत्तर काय भेटलं मला 6:1. तर 6/1. आता या ठिकाणी मी काय करणार या ठिकाणी मी करणार तिरकस गुणाकाराने मी इथं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो. तर बघा तिरकस गुणाकार करतो. तर तिरकस गुणाकार म्हणजे या पद्धतीने एकाने 7x ला आणि 5 ला गुणणार. तर 1 गुणिला 7x म्हणजे 7x झाला वजा 1 गुणिला याचा गुणाकार करतोय ना. पहिले या एकाने या 7 ला गुणलं 7x ला गुणलं. आता या एकाने या 5 ला गुणतोय. तर 1 गुणिला 5 बरोबर. आता वेळ आली 6 ची म्हणजे 6 ने मी 2x ला गुणणार 6 ने मी 2x ला गुणणार आणि नंतर 6 ने पुन्हा गुणणार 5 ला गुणणार. तर गुणूया बघू. तर 6 गुणिला 2x म्हणजे 12x वजा 6 गुणिले वजा 5. तर 6 गुणिले वजा 5 म्हणजे किती आला 30. आता मी इथं काय करतो x एका बाजूला आणि संख्या एका बाजूला म्हणजे हा जो 7x हा इकडे पाठवतो आणि या वजा 30 ला इकडे पाठवतो आणि जेव्हा ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूला जातात तेव्हा त्यांचे चिन्हांमध्ये बदल घडत असतो. तर आता बघा इथे 12x वजा 7x. हा जो 7x आहे तिकडे जाताना काय झाला मायनस झाला आणि आता याला इथं मायनस चिन्ह आहे तर मायनसचं काय होणार मायनसचं होणार प्लस. तर 30 इकडे जाताना काय होणार प्लस होणार म्हणजे 30 वजा 5. अशा पद्धतीने आपण इथं इक्वेशन मांडली आहे. आता पुढे बघा 12x म्हणून 7x वजा जर केला 12x म्हणून जर 7x वजा केला तर तो किती येतो तो येतो 5x आणि 30 मधून 5 वजा केला तर तो किती येतो तो येतो 25. आता या ठिकाणी काय होणार हा जो 5 इथं गुणाकारात येतो इथं काय जाणार भागाकारात म्हणजे इथं 25 भागिले 5 बरोबर काय आला 1. यावरून मला काय भेटलं x ची किंमत भेटली मला 5. x ची किंमत काय भेटली 5. पण आपलं उत्तर इथं थांबलं नाही. ते x ची किंमत जी 5 आलेली आहे तिला आपल्याला पुटअप करायची. कुठं पुटअप करणार इथे 7 गुणिले x ची किंमत किती आहे 5 ती इथं पुटअप केली. इथं काय केली 5 पुटअप केली. तर इथं आलं 7 5 35 आणि इथं 2 गुणिले 5 5 गुणे 10. तर वडिलांचं वय आलं 35 वर्ष आणि मुलाचं वय आलं 10 वर्ष. अशा पद्धतीने बाय इक्वेशन सुद्धा आपण हे उदाहरण सोडवू शकतो. कळलंय का काही डाऊट असेल तर विचारा परत सांगतो. आहे काही डाऊट ओके ठीक आहे नसेल तर ठीक आहे नेक्स्ट उदाहरणाकडे आपण जाऊया. नेक्स्ट उदाहरण कोण वाचणार कोण अजून जॉईन मोरे सर वाचा. नेक्स्ट उदाहरण वाचा मोरे सर.
बरोबर. तर बघा आता या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी खूप सारे नाट्यगोती दिले. तर इथं दिले माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. म्हणजे इथं दिलं आई आणि भाऊ आणि त्यांच्यात रिलेशन आहे तीन पटीचं. मग पुढे काय म्हटलंय, माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान आहे. मग अजून कोण आला, माझा भाऊ आला. म्हणजे मी, माझी आई, माझा भाऊ. तर भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षाने लहान आहे, पण माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी. पुन्हा बहीण आली. तर आईचं वय माझ्या वयाच्या तिप्पटीचा फरक आहे. भाऊ माझा 5 वर्ष लहान आहे, बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय 21 वर्ष असेल तर संपूर्ण उदाहरणामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग स्टेटमेंट जे आहे तर ते हे आहे. सगळ्यात स्ट्रॉंग स्टेटमेंट हे आहे. बघा इथे बहिणीचे वय 21 वर्ष असेल म्हणजे या ठिकाणपासून सगळ्यांची लिंक लागायला सुरुवात होणार. तर इथून आपल्याला सोडवायला काय करायचे, स्टार्ट करायचे आहे. तर बघा इथे मी काय घेतलं, सगळ्यात अगोदर घेतलं इथं बहीण. सगळ्यात अगोदर कोण घेतलं, बहीण. तर मला इथं बहीण दिलेली आहे 21 वर्षाची. बहिणीचं वय काय दिलंय, 21 वर्ष. आता पुन्हा इथं एक स्टेटमेंट म्हटलेलं आहे, माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. तर हा मी, तर माझी बहीण जर माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे तर माझं वय किती आलं, 20 वर्ष. तेव्हाच मी म्हणू शकतो की बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी काय आहे, मोठी आहे. आता माझ्यापासून बघा, नंतर पुन्हा काय म्हटलेलं आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तर इथं भाऊ, हा जो माझा भाऊ आहे तो माझ्यापेक्षा काय आहे, 5 वर्ष लहान आहे. म्हणजे भावाचं वय किती आलं, भावाचं वय आलं 15 वर्ष. आणि इथं काय म्हटलंय, माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. तो जो भाऊ आहे भावाच्या वयापेक्षा आईचं वय काय आहे, तिप्पट आहे. मग 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45. तर या ठिकाणी आईचं वय किती आलं, 45 वर्ष. तर आपल्याला इथं विचारलं होतं की माझ्या आईचं वय किती, तर आईचं वय किती असणार आहे, आईचं वय असणार आहे 45 वर्ष. तर सर्वात अगोदर काय झालं, बहिणीचं वय काढलं आणि मी बहिणीपेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. कारण की इथं वाक्य काय आहे, माझी बहीण माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मग जर बहिणीचं वय 21 वर्ष तर माझं वय किती आलं, माझं वय आलं 20 वर्ष. आणि माझा भाऊ माझ्यापेक्षा किती वर्षांनी लहान आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्ष लहान आहे. म्हणजे भावाचं वय किती आलं, 15 वर्ष. आणि आईचं वय माझ्या भावाच्या 3 पटीने मोठी आहे. म्हणजे भावाचं जे वय आहे भावाच्या वयाच्या 3 पटीने आईचं वय जास्त आहे. मग भावाचं वय जर 15 वर्ष असेल तर 15 त्रिक 45, आईचं वय किती आलं, आईचं वय आलं 45 वर्ष. अशा पद्धतीने आईचं वय आपण इथं काढलेलं आहे. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण वाचणार मोहन सर, वाचा पुढचं उदाहरण, वाचा मोहन सर. मोहन येल्वे सर. काय नाही, हा हा वाचा मोहन येल्वे सर, पुढचं उदाहरण वाचा. हा वाचा सर उदाहरण. हा हा बरोबर, ठीक आहे, चालेल. माईक ऑफ करून घ्या. ठीक आहे. तर मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एकाच 5 आहे. तर हा 5 इकडे झालेला आहे बघा. हा ऍक्च्युअली 5 या ठिकाणी हवा होता, हा 5 इथं हवा होता, इथं होऊन गेला ना, तर तो 5 तिकडे हवा होता. तर मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर एकाच 5 आहे. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच 8 होते. 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होतं, एकाच 8 होते. तर वडिलांचे आजचे वय किती, तर आपल्याला वडिलांचं आजचं वय शोधायचं आहे. तर आता बघा, याला मी पर्यायी वाईज पण जाऊ शकतो, पर्यायानुसार पण सोडवू शकतो आणि इक्वेशन वाईज पण सोडवू शकतो. तर सगळ्यात पहिले मी तुला पर्यायानुसार कसं जायचं ते सांगतो. तर बघा, मुलगा व वडील यांच्या आजच्या वयाचे
तर यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे 1:5. याचा अर्थ वडील 5 पटीने मोठे आहे किंवा मुलगा 5 पटीने लहान आहे. तर इथं 4 पर्याय दिले बघा. 32 वर्ष, नंतर 30 वर्ष, नंतर 35 वर्ष आणि चौथा पर्याय दिला आहे 49 वर्ष. तर बघा मला काय विचारलंय वडिलांचे आजचे वय. मला विचारलं काय वडिलांचे आजचे वय किती. याचा अर्थ असा होतो की जे 4 पर्याय जे दिलेले आहेत ते चारीच्या चारी पर्याय वडिलांच्या वयासाठी दिलेले आहेत. कोणाच्या वयासाठी? वडिलांच्या वयासाठी. आणि वडिलांचं वयाचं गुणोत्तर आहे 5. वडिलांच्या वयाचं गुणोत्तर काय आहे 5. मग इथं मी अशा संख्या शोधतो की ज्याला 5 ने भाग जातो. तर 32 ला 5 ने भाग जात नाही आणि 49 ला 5 ने भाग जात नाही. 30 ला 5 ने भाग जातोय आणि 35 ला 5 ने भाग जातो आहे. तर आता एकतर वडिलांचं वय 30 वर्ष असू शकतं किंवा वडिलांचं वय 35 वर्ष असू शकतं. मग जर वडिलांचं वय जर 30 वर्ष घेतलं तर मुलगा 5 पटीने लहान आहे. म्हणजे मी काय केलं 30 ला 5 ने भाग दिला तर मुलाचं वय आलं 6 वर्ष. मुलाचं वय काय आलं 6 वर्ष. आणि जर वडिलांचं वय 35 वर्ष मानलं तर 35 ला जर 5 ने भाग दिला तर मुलाचं वय आलं 7 वर्ष. मुलाचं वय काय आलं 7 वर्ष. तर समजा पहिला पर्याय मी घेतला 30 आणि 6 म्हणजे वडिलांचं वय 30 वर्ष, मुलाचं वय 6 वर्ष. परंतु मला एक दुसरं गुणोत्तर सुद्धा इथं मॅच झालं पाहिजे. जोपर्यंत दुसरं गुणोत्तर मॅच होत नाही तोपर्यंत आपलं उत्तर येणार नाही. त्यांनी काय सांगितलं 3 वर्षापूर्वी म्हणजे 3 वर्ष मागे जायचंय. 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय आजचं जर 30 आहे तर 3 वर्षापूर्वी वडिलांचं वय झालं 27 वर्ष. आणि जर मुलगा आज 6 वर्षाचा आहे तर 3 वर्षापूर्वी मुलाचं वय झालं 3 वर्ष. आता हे गुणोत्तर जे आहे हे गुणोत्तर 1:60 येतं का बघू. तर इथं भाग दिला 3 ने. 3 27 इथं भाग दिला 1 ने. 3 ने 3 1 3 तर गुणोत्तर आलं 1 9 1. परंतु आपल्याला काय होतं मला हवं होतं सॉरी आपण इथं वडील मुलगा अगोदर घेणार वडील नंतर घेणार. तर 27 ला मी इकडे घेतो आणि 3 ला मी इकडे घेतो. तर हा जो भाग आला हा भागाकार आला. पहिले मुलाला घेतो आणि नंतर घेतो वडिलांना. तर हा जो भाग आला 3 1 3 3 27 काहीच नाही केलं फक्त मी अल्टापलटी करून घेतली ते. तर वर इथं गुणोत्तर काय होतं इथं गुणोत्तर होतं 1:8 परंतु इथं काय आलंय इथं आलंय 1:9 म्हणजे हा पर्याय आपल्याला चालणार नाही. आता पुढचा बघा पर्याय. ज्या मुलाचं वय आज 7 वर्ष वय आहे त्या मुलाचं 3 वर्षापूर्वी जे वय होतं तर 7 3 काय केलं वजा केला तर मुलाचं वय होतं 4 वर्ष. आणि ज्या वडिलांचं आज 35 वर्ष आहे 35 वर्ष वय आहे तर 3 वर्षापूर्वी 35 म्हणून 3 गेले किती आले 32. तर मी इथं काय केलं मायनस केलं. आता बघा यांचं गुणोत्तर दोघांना 4 4 ने भाग दिला तर इथं 4 ने भाग दिला 4 1 4 आणि इथं 4 ने भाग दिला 4 8 32. तर गुणोत्तर काय आलं 1:8 आणि आपल्याला हवं कोणतं होतं आपल्याला पण हवं होतं 1:8च हवं होतं. म्हणजे आपला पर्याय क्रमांक जो 3 आहे तर वडिलांचं वय 35 वर्ष मुलाचं वय 7 वर्ष. तर आपला पर्याय क्रमांक जो 3 आहे तो या ठिकाणी बरोबर आहे. तर असं आपण पर्यायावरून जाऊ शकतो. आता इक्वेशन वाईज कसं होणार बघा. इक्वेशन वाईज सोडवतो बघा. बघा मुलगा आणि वडील यांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 1:5. त्याच्यावरून असं सिद्ध होतं की मुलगा जो आहे त्याचं वय आहे x. याला मी असं लिहू शकतो 1x. परंतु तुम्हाला माहिती आहे की 1 घेतला काय नाही घेतला काय फरक पडत नाही. 1x चा अर्थ होतो x. 1 गुणाकार असतो ज्याला घेतला नाही घेतला फरक पडत नाही. वडिलांचं वय आलं 5x. वडिलांचं वय काय आलं 5x. आता 3 वर्षापूर्वी तर इथं वर घेतला x भागीला 5x. 3 वर्षापूर्वी म्हणजे काय केलं 3 मायनस केलं दोघांमधून काय केलं 3 मायनस केलं. त्याचे नवीन गुणोत्तर आहे ते नवीन गुणोत्तर काय आलं 1:8.
नवीन गुणोत्तर काय आलं एकाचा 8. तर इथे घेतला 1/8. आता याला मी काय करणार, याला मी तिरकस गुणाकाराने सोडवणार. याला काय करणार, तिरकस गुणाकाराने सोडवणार. म्हणजे पहिले 8 ने गुणणार x आणि 3 ला, 8 ने x आणि 3 ला गुणणार. म्हणजे हा गुणाकार करणार पहिले 8 ने x ला गुणणार आणि नंतर 8 ने कोणाला गुणणार 3 ला. तर हा गुणाकार पहिले करतो मी. तर 8 गुणिला x तर आला 8x वजा 8 गुणिला 3 तर 8 त्रिक 24 बरोबर. आता एकाने 5x ला गुणणार नंतर एकाने 3 ला गुणणार. तर 1 गुणिला 5x एकाने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर तीच संख्या येते आणि 1 गुणिला 3 तर इथं आला 3. आता x एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. तर इथं आला 8x वजा 5x. इथं 5x ला प्लस चिन्ह होतं, इकडे आता मायनस झालं. हा जो 24 आहे तिकडे आता काय होणार प्लस होणार. 24 तिकडे आता काय होणार प्लस. या 24 ला इकडे आता ना हे मायनस चिन्ह आहे तर मायनस काय होणार प्लस चिन्ह होणार. तर 24 तिकडे गेला 24 वजा 3. तर 8x मधून 5x गेला तर आला 3x बरोबर. 24 मधून 3 गेला तर आला 21. आता 3 इथून गुणाकार तुम्ही तसा भागाकार म्हणजे x बरोबर 21/3. तर आता इथे 3 ने भाग देणार. 3 1 3 3 7 21. तर x ची किंमत भेटली मला 7. x ची किंमत काय भेटली 7. एवढ्यावर आपलं उत्तर थांबलं नाही. आलेलं x ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला पुटअप करायची. कुठं पुटअप करायची या ठिकाणी. तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आली 7 म्हणजे मुलाचं वय होतं 7 वर्ष आणि या ठिकाणी 5 गुणिले 7 7 5 35. तर वडिलांचं वय किती आलं, वडिलांचं वय आलं 35 वर्ष. तर वडिलांचं वय आलं 35 वर्ष. तर अशा पद्धतीने आपल्याला विचारलं तर वडिलांचे वय किती, तर वडिलांचे वय आले इथे 35 वर्ष. नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. नेक्स्ट उदाहरण पण होमवर्कला दिलेलं होतं आपण. गोजरे वाच, पुढचं उदाहरण वाच. गोजरे आहे का, लाईनला आहे का? हे कोण आहेत, प्रशांत अशोक. वाचा बरं पुढचं उदाहरण. आवाज येतोय का माझा? बरोबर. रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. जर मुलाचे 3 वर्षापूर्वी वय 4 वर्ष असेल तर रमेशचे आजचे वय किती? आता बघा या ठिकाणी मला सगळ्यात स्ट्रॉंग पार्ट जो आहे तर इथं कोणाचं तरी मला वय दिलेलं आहे. मला कोणाचं तरी वय इथं देऊन ठेवलेलं ऑलरेडी. तर मला वय कोणाचं देऊन ठेवलं, वय मला देऊन ठेवलं मुलाचं. जर मुलाचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असेल तर इथं घेतला मुलगा. बघा मुलाचं 3 वर्षापूर्वी वय 4 वर्ष होतं. म्हणजे आज तो मुलगा किती वर्षाचा आहे, आज तो मुलगा 7 वर्षाचा आहे. म्हणजे आज जो व्यक्ती 7 वर्षाचा आहे तर मी म्हणू शकतो की हा व्यक्ती बाबा 3 वर्षापूर्वी 4 वर्षाचा होता. म्हणजे मला मुलाचं वय भेटलं 7 वर्ष. आता इथं पुढे म्हटलेलं आहे पत्नी तिच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. म्हणजे पत्नी त्या मुलाची जी आई आहे, मुलाची जी आई आहे, जी मुलाची आई आहे ती मुलापेक्षा किती पटीने मोठी आहे, 5 पटीने मोठी आहे. 5 पट. तर आईचं वय आलं 7 5 35 वर्ष आणि रमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. तर रमेश जो तिचा पती आहे तो तिच्यापेक्षा किती वर्षाने मोठा आहे,
तो 5 वर्षांचा मोठा आहे, तर याचा अर्थ रमेशचं वय झालं 40 वर्ष. म्हणजे आपला पर्याय क्रमांक जो आहे 4 तो तर बरोबर उत्तर आहे, कारण की आपल्याला रमेशचं वय विचारलं होतं. आपल्याला कोणाचं वय विचारलं होतं? आपल्याला विचारलं होतं रमेशचं वय. पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण आहे मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय किंवा सर्वात लहान मुलाचं वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे, तर मनीषचे वय किती आहे? तर मनीषचे वय किती आहे? आपल्याला प्रश्न असा आहे. तर बघा इथे बघा, मनीष व त्याची 3 मुले, तर टोटल लोक झाली 4. तर इथं मी म्हटलं एकूण व्यक्ती गुणिले सरासरी, तर मला काय भेटतं? एकूण बेरीज. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षातच ठेवायचा आहे. तर मनीष व त्याची 3 मुले, टोटल व्यक्ती किती झाले? टोटल व्यक्ती झाले 4. यांच्या वयाची सरासरी, तर यांच्या वयाची सरासरी दिली मला 13. तर 13 चोक 52. याचा अर्थ असा झाला मनीष आणि त्याचे 3 मुले यांच्या सगळ्यांची एकूण वयाची बेरीज किती आहे? 52 वर्ष आहे. आता सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. सर्वात जो लहान मुलगा आहे, मुलगा क्रमांक 1, त्याचं जे वय आहे त्याचं वय आहे 2 वर्ष. मुलगा क्रमांक 1 त्याचं वय किती आहे? त्याचं वय आहे 2 वर्ष. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे हा सर्वात लहान मुलगा क्रमांक 3. जो मुलगा क्रमांक 2 आहे तो 2 वर्षाने मोठा असणार, म्हणजे त्याचं वय असणार 4 वर्ष. आणि जो मुलगा क्रमांक 1 आहे त्याचं वय असणार आहे 6 वर्ष. आपल्याला काय सांगितलंय की मनीषला 3 मुलं आहे, प्रत्येक मुलांमध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे, आणि सर्वात लहान मुलाचं जे वय आहे, सर्वात लहान मुलाचं वय 2 वर्ष आहे. मग 2-2 वर्षाचं अंतर जर घेतलं तर 2 नंबरचा जो मुलगा आहे, जो मुलगा 2 नंबरचा आहे त्याचं वय आहे 4 वर्ष, आणि जो 1 नंबरचा मुलगा आहे त्याचं वय आहे 6 वर्ष. आता त्याच्यात सगळ्या मुलांचं वय बघा, बेरीज किती आली? तर 6 अधिक 4 अधिक 2, तर सगळ्यांची बेरीज किती झाली? 12 वर्ष. म्हणजे त्याच्या तिघही मुलांची बेरीज जी झाली ती किती झाली? 12 वर्ष. मनीष आणि त्याचे 3 मुलं यांच्या सगळ्यांची वयाची बेरीज किती? 52 वर्ष. आणि मुलांचं वय किती आहे? 12 वर्ष. तर ते 12 वर्ष इथून काय करायचं? वजा करायचं. मग 2तून घेऊन गेला 0 आणि 5तून एक गेला 4. तर मनीषचं वय जे आहे ते मनीषचं वय आहे 40 वर्ष. तर मनीषचं वय आपल्याला किती भेटलं? 40 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 15 जो होता आपला होमवर्कचा तो पण या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. कळलं का उदाहरण सगळ्यांना? रिपीट घ्यायची आवश्यकता आहे का? कळलं का नाही कळलं? ओके ठीक आहे. नेक्स्ट उदाहरण घेतो. ज्यांना नसेल कळत त्यांनी सांगायचं, त्याचं उदाहरण लगेच आपण रिपीट घेऊ शकतो. आता पुढचं उदाहरण सेम टू सेम आहे बघा. 15 मुलांच्या एका गटाचे सरासरी वय 12 वर्ष आहे. 2 नव्या मुलांनी त्या गटात प्रवेश केल्यानंतर सर्व मुलांच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली. नव्याने प्रवेश घेतलेल्या 2 मुलांपैकी एकाचे वय 20 वर्ष असल्यास दुसऱ्याचे वय किती वर्ष असेल? तर बघा आता हे उदाहरण आपण घेऊया. पुन्हा तोच फॉर्म्युला मी इथं मांडतोय. एकूण व्यक्ती गुणिले सरासरी आपल्याला इथं भेटते एकूण बेरीज. आपल्याला काय भेटते? तर एकूण बेरीज भेटते. तर बघा
15 मुलांच्या, तर मुलं किती झाले 15 मुलांच्या गटाचे सरासरी 12 वर्ष वय आहे, तर सरासरी किती आहे 12 वर्ष। याचा अर्थ 15 मुलांचं एकूण जे वय आहे तर इथं मी काय करतो 12 ने 5 ला गुणतो, 12 ने किती ला गुणलं 5 ला, तर 12 पंचे 700 घेतला 0, आजच्याला गेला 6, पुन्हा इथं घेतला 12 1 12, 12 आणि 6 18, तर 15 मुलांचं एकूण जे वय 15 मुलांचं वय ते एकूण 180 वर्ष। आता पुन्हा काय झालं बघा, त्या गटात 2 नव्या मुलांनी, किती नव्या मुलांनी, त्या गटात 2 नव्या मुलांनी प्रवेश घेतला, म्हणजे पहिले व्यक्ती होते 15 मध्ये 2 लोक नवीन आले, तर आता व्यक्ती किती झाले, व्यक्ती झाले 17, तर 2 नवीन मुलांनी प्रवेश घेतल्यानंतर काय झालं, तर मुलांच्या वयाची सरासरी 1 वर्षाने वाढली, तर पहिले मुलांच्या वयाची सरासरी होती 12 वर्ष, आता ती 1 वर्षाने वाढली, आता ती मुलांच्या वयाची सरासरी झाली 13 वर्ष। तर त्या मुलांच्या एकूण बेरीज किती आली बघा, 23 साठी 91 घेतला 1, आजच्याला गेला 9, 13 1 13 आणि 9 22, तर टोटल 17 मुलांची सरासरी वय एकूण 13 झाली होती, तर त्यांचं एकूण वय किती झालं, एकूण वय झालं 221। तर आता इथं 2 नवीन मुलं वाढलेले, तर आता आम्ही जर दोघांची वजाबाकी केली तर मुलगा A आणि मुलगा B, 2 मुलं होते, मुलं किती होते 2, तर दोघांचं एकूण वयाची जी बेरीज आहे ती जर मला काढायची तर 221 वजा 180 करतो, 221 वजा 180, तर इथे आला 1, पुन्हा इथे आजच्याला घेतला 12 तून 8 गेला 4 आणि आला 0, तर मुलगा 1 आणि मुलगा 2, तर दोघांचं एकूण वय झालं 41 वर्ष, दोघांचं एकूण वय काय झालं 41 वर्ष। असं म्हणायला हरकत नाही की जे 2 नवीन मुलं ऍड झाले त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज होती 41 वर्ष, परंतु माझा प्रश्न अजून इथं संपलेला नाही। मला काय सांगितलंय की नव्याने प्रवेश घेतलेल्या 2 मुलांपैकी जे 2 मुलं आले, मुलगा A आणि मुलगा B, 2 मुलांपैकी एकाचे वय 20 वर्ष असल्यास समजून घ्या A चं वय मी घेतो 20 वर्ष, A चं वय किती घेतो 20 वर्ष, तर मला दुसऱ्याचे वय विचारलेले, तर A आणि B चे एकूण वय आहे 41 वर्ष, त्याच्यामध्ये A चं वय मी घेतलं 20 वर्ष, तर मला B चं वय शोधायचं आहे, तर ते 20 काय करतो मायनस करतो, तर वजाबाकी किती आली 21 वर्ष, त्याचा अर्थ B चं वय किती 21 वर्ष, म्हणजे मला दुसऱ्या मुलाचं वय किती भेटलं, दुसऱ्या मुलाचं मला वय भेटलं 21 वर्ष। अशा पद्धतीने आपण हे उदाहरण इथं सोडवलेलं आहे। उत्तर असणार आहे आपलं चौथा पर्याय 21 वर्ष, दुसऱ्या मुलाचं वय। पुढचं उदाहरण बघूया, क्वेश्चन नंबर 17। क्वेश्चन नंबर 17 बघा काय, 5 वर्षापूर्वीचे आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट आहे, आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे, तर मुलीचे आजचे वय किती। तर बघा पहिली गोष्ट, ज्या ठिकाणी 2 वेळेस पट शब्द येतो त्यावेळेस उदाहरण कसं सोडवायचं, किती वेळेस पट शब्द आला पाहिजे, 2 वेळेस पट शब्द आला पाहिजे। तर बघा, तर इथं आपल्याला विचारले मुलीचे आजचे वय किती, तर आपण याला उदाहरण पर्यायीस पण सोडवू शकतो। पर्यायीस कसं सोडवणार बघा, पर्यायीस कसं सोडवणार, मला या ठिकाणी मुलीचे आजचे वय विचारलेले, मुलीचं कधीचं वय आजचं वय, तर पहिला पर्याय आहे 12 वर्ष, दुसरा पर्याय आहे 18 वर्ष, तिसरा पर्याय आहे 16 वर्ष आणि चौथा पर्याय आहे 15 वर्ष। तर मला हे मुलीचं वय दिलेले, मुलगी
आता मला इथं काय म्हटलंय, 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तर इथं आज जे आहे, आज आईचे वय मुलीच्या वयाच्या किती पट आहे, तिप्पट. तर इथं 3 पटीने आई काय आहे, मोठी आहे. तर आईचं वय मी तर घेतलं, जर मुलगी 12 वर्षाची तर आईचं वय 12 36 वर्ष आईचं वय. जर मुलगी 18 वर्षाची तर आईचं वय 18 54 वर्ष. 3 पटीचं रिलेशन चालू आहे. जर मुलगी 16 वर्षाची तर आईचं वय 16 48 वर्ष आईचं वय. आणि जर मुलगी 15 वर्षाची तर आईचं वय 45 वर्ष. 15 45. परंतु इथल्या एवढं करून भागणार नाही. तर आपल्याला 5 वर्षापूर्वीच सुद्धा रिलेशन इथं मॅच झालं पाहिजे. 5 वर्षापूर्वी. तर 5 वर्षापूर्वी मुलगी आणि आई चं रिलेशन किती आलं पाहिजे, 5 वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. तर कितीचं पटीचं रिलेशन आलं पाहिजे, पटीचं रिलेशन आलं पाहिजे चौपटचं. येतं का बघू, 4 पट येतं का बघू. पर्याय क्रमांक 1 चेक करतो मी. ज्या मुलीचं वय आज 12 वर्षे, त्या मुलीचं वय, ज्या मुलीचं वय आज 12 वर्षे, तर त्या मुलीचं वय 5 वर्षापूर्वी किती वर्ष असणार आहे, तर त्या मुलीचं वय 5 वर्षापूर्वी असणार आहे 7 वर्ष. 5 मायनस केले, मग आई पण 5 वर्ष लहान होईल. तर 36 मधून 5 वजा केले, तर 36 मधून 5 वजा केले किती आले, 31. 36 मधून 5 वजा केले किती आले, 31. हे बघा, इथून 5 वर्ष मी काय केले, मायनस केले. आलं का 4 पटीचं रिलेशन. 4 पटीचं रिलेशन आलं नाही. 728 झालं पाहिजे होतं, पण आलं नाही. पर्याय क्रमांक दुसरा चेक करतो. ज्या मुलीचं वय आज 18 वर्ष आहे, ती मुलगी 5 वर्षापूर्वी होती 13 वर्षाची. 18 मधून 5 वजा केले किती आले, 13. मग फक्त आईचं, मुलीचं 5 वर्ष वजा करेल का, आईचं पण. तर आईचं वय किती दाखवलं इथं, 54. तर आईच्या वयातून 5 वर्ष वजा करतो, म्हणजे 54 वजा 5 किती आलं, 49. आलं का 4 पटीचं रिलेशन, नाही आलं 4 पटीचं रिलेशन. पुढचं, ज्या मुलीचं आज वय 16 वर्ष आहे, ज्या मुलीचं आज वय 16 वर्ष आहे, 5 वर्षापूर्वी 16 वजा 5, ती मुलगी किती वर्षाची आहे, ती मुलगी आहे 11 वर्षाची. मग आईला पण काय करतो, 5 वर्षाने कमी करतो. किती वर्षांनी कमी करतो, 5 वर्षाने. तर 48 मधून 5 काय केले, मायनस केले. तर 48 मधून 5 वजा केले किती आले, 48 वजा 5 43. तर इथं चौपटीचं रिलेशन आलं नाही. आता पुढचं उदाहरण चेक करतो. पुढचा पर्याय बघा. ज्या मुलीचं आज वय 15 वर्ष आहे, ती मुलगी 5 वर्षापूर्वी होती 10 वर्षाची. 5 मायनस केले, 15 वजा 5 10. मग आईचं पण 5 वर्षाचे वय वजा होईल. तर आईचं वय होतं 45, 5 वजा केले, आईचं वय किती आलं, 40. आणि येतं आहे का चौपटीचं रिलेशन, 10 चौक 40 येतंय चौपटीचं रिलेशन. याचा अर्थ पर्याय क्रमांक जो 4 आहे तो बरोबर आहे. आणि मुलीचं वय आहे 15 वर्ष, मुलीचं वय आहे 15 वर्ष आणि आईचं वय आहे 45 वर्ष आजचं वय. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपल्याला मॅच झालेला आहे. एकदा पुन्हा वाटल्यास पर्यायावरून हे समजावतो तुम्हाला. एक एक पर्याय घेतो, सगळे एक एक पर्याय मी चेक करतो. एक एक पर्याय चेक करतो. इथं आज आणि इथं घेतो 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी बरोबर. इथं आज घेतो मुलगी, इथं घेतो आई. तर आज जे रिलेशन आहे ते आज रिलेशन किती पटीचं आहे, आज रिलेशन आहे 3 पटी. आणि 5 वर्षापूर्वी सुद्धा इथं घेतो मुलगी आणि इथं घेतो आई. तर 5 वर्षापूर्वी जे रिलेशन होतं ते रिलेशन होतं 4 पटचं. तर दोघे रिलेशन इथं
मित्रांनो असं म्हणायला हरकत नाही, इथं मुलगी आणि आईचं गुणोत्तर एकाच 3 आणि इथं मुलगी आणि आईचं गुणोत्तर एकाच 4. तर दोघे गुणोत्तर इथं काय झाले पाहिजे, इथं दोघे गुणोत्तर इथं मॅच झाले पाहिजे असं म्हणायला हरकत नाही. तर मग होता का बघू. समजा पहिला पर्याय चेक केला मी. पहिला पर्याय मुलीचं वय मानलं 12 वर्ष. मुलीचं वय काय मानलं 12 वर्ष. तर मग आईचं वय 32-36 घेतलं. आईचं वय काय घेतलं 36. परंतु एवढ्यावर चालणार नाही. तर आपलं जे दुसरं रिलेशन आहे ते पण इथं मॅच झालं पाहिजे. तर 5 वर्षापूर्वी 5 मायनस केले. 12 - 5 7. इथून पण 5 मायनस केले. 5 काय करतोय वजा करतोय बरोबर. तर 36 - 5 31. 4 पटचं रिलेशन आलं का. 4 पटचं रिलेशन आलं नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक पहिला काय आहे चुकीचा आहे. आता पर्याय क्रमांक 2 चेक करतो. पर्याय क्रमांक 2 चेक करतो. तर पर्याय क्रमांक 2 मुलीचं वय काय झालं 18 वर्ष. 3 पटीने आहे मोठी. 18 + 3 54 वर्ष आईचं वय. इथून 5 वर्ष काय करतो मायनस करतो. मुलीचं वय काय घेतो 5 - 13 वर्ष आणि 5 वर्ष काय करतो इथून 5 वर्ष मायनस करतो. 54 - 5 49 वर्ष. आलं का 4 पटीचं रिलेशन. 4 पटीचं रिलेशन आलं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक पण 2 चुकीचा आहे. मुलीचं वय 18 वर्ष नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण आपण काय केलं इथं खोडून काढला. आता पर्याय क्रमांक 3 चेक करतो. पर्याय क्रमांक 3 मुलगी घेतली 16 वर्षाची. आई 3 पटीने मोठी आहे. 16-48. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय 16 - 5 11 वर्ष आणि आईचं वय 5 वजा केली. आईचं वय 43 वर्ष. आलं का 4 पटीचं रिलेशन. 4 पटीचं रिलेशन आलं नाही. तर हे सुद्धा चुकीचं आहे. याचा अर्थ मुलीचं वय 16 वर्ष नाही. आता पर्याय क्रमांक 4 चेक करतो. समजा मुलीचं वय घेतलं 15 वर्ष. पर्याय क्रमांक आपण 4 चेक करतो आहोत. आईचं वय 15-45. आईचं वय किती आलं 45 वर्ष. 5 वर्षापूर्वी मुलीचं वय 15 - 5 10 वर्ष आलं आणि आईचं वय 5 वर्ष मायनस केलं. 45 - 5 40 वर्ष. आलं का 4 पटीचं रिलेशन आलं. 10 - 4 40. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 काय आहे बरोबर आहे. मित्रांनो शॉर्टट्रिकचा वापर पर्यायाचा जर वापर करायचा असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन एकदम स्पीडली दिलं पाहिजे. पटापट कॅल्क्युलेट झालं पाहिजे. जर तसं होत असेल तरच तुम्ही पर्यायावरून पटापट सोडवू शकता. आता हे सुद्धा इक्वेशन वाईज कसं सोडवणार ते बघा. इक्वेशन वाईज जमणं पण फार गरजेचं आहे. काय आहे की इक्वेशन तयार करता येणं म्हणजे तुम्हाला गणिताचं नॉलेज आलं असं समजतं. ते इक्वेशन सुद्धा आपल्याला या ठिकाणी तयार करता आली पाहिजे. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं बघा मित्रांनो ज्या ठिकाणी 2 वेळेस पटीचं रिलेशन आहे. तर बघा इथं बघा आज काय होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या किती पट आहे. आज आईचे वय मुलीच्या वयाचे आहे तिप्पट. तर इथं घेतलं मी मुलगी आणि इथे घेतलं आई. इथं काय घेतलं आई. तर कायमस्वरूपी सुद्धा हे बघा कायमस्वरूपी जो लहान व्यक्ती असतो ना त्याला मी काय करतो लहान व्यक्तीला x घेतो आणि आई किती पटीने मोठी आई पटीने मोठी आहे 3 पटीने म्हणून आईचं वय घेतलं 3x. लक्षात ठेवा कायमस्वरूपी जो लहान व्यक्ती त्याला x मानायचं आणि जो मोठा व्यक्ती त्याला मग 2x 3x 4x जेवढं पट असेल तेवढं तुम्ही मानू शकता. आता इथे काय झालं 5 वर्षापूर्वी. तर 5 वर्षापूर्वी पूर्वी शब्द आला म्हणजे मायनस आणि नंतर शब्द आला म्हणजे प्लस. तर मी काय करतो इथं मुलगी आहे ना मुलगीला 5 ने काय करतो कमी करतो. मुलीला 5 ने काय केलं कमी केलं आणि एकटी मुलगी 5 ने कमी होईल का नाही. तर आई सुद्धा 5 वर्षांनी काय होईल कमी होईल. आईचं वय होतं 3x. तर आईला पण काय करतं 5 वर्षाने मायनस केलं. तर जिथे जिथे 2 वेळेस पट्टीचं रिलेशन येणार तिथे तिथे काय करायचं मुलगी घ्यायची x आई घ्यायची 3x. का कारण की आई आणि मुलीचं वयाचं रिलेशन आज आहे 3 पटीने तिप्पट. नंतर 5 वर्षापूर्वी म्हणून 5 मायनस केले. जर 5 वर्षानंतर म्हटलं असतं तर 5 प्लस केलं असतं. जर 7 वर्षापूर्वी म्हटलं तर 7 मायनस केलं असतं. 7 वर्षानंतर म्हटलं असतं 7 प्लस केलं असतं. तर एवढी मांडणी झाल्यानंतर काय करायचं पट्टीचं जे रिलेशन आहे ना तर काय करायचं दोघांच्या मध्ये इक्वलचं साइन टाकायचं. दोघांच्या मध्ये काय करायचं इक्वलचं साइन. परंतु मित्रांनो दोघांच्या मध्ये इक्वलचं साइन टाकल्याने गणितीय पद्धतीने चुकीचं झालं. गणितीय पद्धतीने काय झालंय चुकीचं. तर त्याला राईट करण्यासाठी चुकीच्या गोष्टीला राईट करण्यासाठी मी काय करतो हे जे पट्टीचं रिलेशन आहे नंतरचं चौपट त्या चौपटने लाईन इक्वेशनला
तर इथं चौपट लहान इक्वेशन कोण आहे मुलीची, तर 4 पटीने काय केलं गुणाकार केला. आता हे इक्वेशन रॉंग होतं, त्या इक्वेशन इथं काय झालं, इक्वेशन इथं राईट झालं. इक्वेशन काय झालं इथं राईट झालं. का राईट झालं, कारण की लहान इक्वेशनला मी गुणलं पटीने 4 पटीने, बरोबर. तर आता इथं याला सोडवतो बघा. त्याला सोडवताना मी काय करतो 4 ने गुणतो. 4 ने गुणलं 4x, मग 4 ने गुणलं तर वजा 20 बरोबर 3x मायनस 5. आता x x एका बाजूला संख्या संख्या एका बाजूला, तर इथं घेतलं 4x मायनस 3x बरोबर 20 वजा 5. 4x म्हणून 3x गेला 1, 20 मधून 5 गेला 15. तर x ची व्हॅल्यू भेटली 15. एवढ्यावर उत्तर थांबलं नाही, आलेली व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. तर इथं आली x ची व्हॅल्यू 15. म्हणजे मुलीचं वय काय आहे, मुलीचं वय आहे 15 वर्ष. आईचं वय 3, मुलीला x ची व्हॅल्यू पुटअप करणार 15, 15 3 45. आईचं वय काय आहे 45 वर्ष. तर मला फक्त मुलीचं वय विचारलं होतं, तर अशापर्यंत तुम्ही इथं सोडवू शकता. तर इथं पुन्हा सांगतो, इथं मी काय केलेलं आहे, 2 वेळेस पटीचं चिन्ह आलं, 2 वेळेस पट. तर एकदा आलं बघा, एकदा आलं इथं तिप्पट 3 पट, आणि एकदा आलं 4 पट. तर जिथं 3 पट आलं तिथं काय केलं, इथं घेतलं